सर्वप्रथमतः माझ्या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. गेल्या 6 दिवसापासून गेवराई पायगाचे सरपंच सिल्लोड तालुक्यातले मंगेश साबळे हे आमरण उपोषण करताय. कायसाठी उपोषण करताय? ते स्वतःच्या घरासाठी नाही, स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करताय. आणि त्यांचे जे प्रमुख मागणी आहे त्यापैकी मी एकच सांगतो का अति महत्त्वाची का शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 तुम्ही मदत द्या. का द्यायची मदत? तर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच आहे, पिकांचं नुकसान तर झालंच आहे, ते जग जाहीर आहे. पण शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलं आहे काही ठिकाणी आणि सरकार देत आहे 8,500 रुपये हेक्टरी मदत, म्हणजे 85 रुपये गुंठा. तर आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, 85 रुपयामध्ये आपण जर चांगला तांदूळ आणायला गेलो, बासमती तांदूळ, तो तरी भेटतो का 1 किलो? आणि तुम्ही गुंठ्याला 85 रुपये मदत करताय, म्हणजे किती थट्टा करताय तुम्ही शेतकऱ्यांची? एवढी थट्टा करू नका. शेतकऱ्यांना 50,000 तुम्ही मदत करायलाच पाहिजे आणि हे तुमचं कर्तव्य आहे. त्यातले काही पिळावं असे आहे शहरातले, ते म्हणतील का शेतकरी नेहमी फुकट पैसा मागतो. कारण कांदा जर महाग झाला तर त्यांची वळवळ चालू होती, पण 5 रुपयाला एवढंच बिस्किटचं पुढं येतो. 5 रुपयाला तुम्ही येतच नाही आता, पण 10 रुपयाला एवढंच पार्लेचं बिस्किटचं पुढं भेटतो. काय असतं, किती वजन असतं त्याचं? 200-250 ग्राम. आणि शेतकऱ्याचा कांदा 100 किलो म्हणजे 1 क्विंटल, त्या कांद्याला आज भाव चालू आहे 400-500 रुपये. आणि तुम्ही म्हणता भारत देश हा कृषीप्रधान आहे. कोणत्या अँगलने कृषीप्रधान म्हणायचा आहात? मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उपोषण करताय, आंदोलन करताय. त्यांना फक्त आपण पाठिंबा देऊन उपयोग नाही, तर आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. आणि जर आपल्याला त्यांच्यासोबत जाता येत नाही तर आपण आपल्या गाव लेवलला असं उपोषण केलं पाहिजे, जेणेकरून सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. कारण की अशी म्हण आहे एक मराठीत, गाव करेल ना ते राव नाही करू शकत. म्हणून आज मंगेश साबळे एकटे, त्यांच्यासोबत असंख्य असे आपले शेतकरी बांधून आहे. पण आपण प्रत्येक गावागावी जर उपोषण करायचं जर हात्यात जर उपसलं किंवा रास्ता रोको जर केलं एकाच वेळेस प्रत्येक ठिकाणी, कारण की सरकार कसं करतं, आज मंगेश साबळे उपोषणाला बसले तर ते दडपून यायचा प्रयत्न करतील, किंवा एका ठिकाणी जर रास्ता रोको केलं शेतकऱ्यांनी, तिथं पोलिसांचा फौजपाटा बोलून ते पळून लावतात. पण त्याच वेळेस आपण जर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात एकाच वेळेस जर सगळेजण रस्त्यावर जर उतरलो ना, तर पोलिसांची एवढी कुवत नाही का ते आपल्याला हटवू शकतील. आणि पोलिसांमध्ये कोण आहे? नेते मंडळींची मुलं नाहीत, ते एक व्यावसायिक म्हणून पैसा कमावत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचीच मुलं आहेत पोलिसांमध्ये, आर्मीमध्ये. त्यामुळं आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल. आणि शेतकऱ्यांना असं विखरून उपयोग नाही. ते एक लहानपणी आम्हाला आपण शिकलेलं एक धडा होता, एकेची बळ. तसं आपल्याला आता एकेची बळ दाखवावं लागेल. आणि त्यासाठी जातपात विसरून शेतकरी धर्म म्हणून सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. आपण जर संघटित झालो तर सरकार आपल्या पुढं नक्कीच झुकेल. पण आपण जर असं जातीपातीत जर विखुरलं गेलो तर शेतकरीचा कोणीच वाली नाही राहणार. आणि भविष्यातील परिस्थिती जर बघितली, भविष्यातलं खूप अवघड आहे शेतकऱ्यांचं. कारण की आपण बघतोय 2008ला मी स्वतः सोयाबीन विकली होती. एक मोबाईल घ्यायचा होता मला म्हणून, तर 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन होतं. आणि 8 आणि ते 15-17 वर्ष होत आले. आज सोयाबीन आहे 3,500-3,600, 4,000. म्हणजे 15 वर्षानंतर सोयाबीनचा भाव आहे तोच आहे. पण त्याच वेळेस गोडतेलची किंमत होती फक्त 35 रुपये लिटर, 40 रुपये लिटर. आणि आज गोडतेलची किंमत काय तुम्ही याचा अंदाज लावू शकता. आणि काल एक व्हिडिओ बघितला एका ताईचा, धाराशिव जिल्ह्यातला जिल्हाधिकारी
कार्यालय आहे त्याच्या परिसरातला, त्यात एक महिला, एक ताई झाडावरती चढलेली होती फाशी घेण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी. आणि तिला एक खालून एक ताई बोलत होती का आपण बस झालं म्हणे, हे सरकारचं खूप आपण हे केलं, आपण मेलं तर काय यांना स्वयंसुतक नाही पडत. आणि तिचं बरोबर आहे, बरोबर बोलली ती, आपण मरायचं नाही यापुढे, मारायचं. तर ही जी ताई आहेत ना, ही ताई झाशीची राणी दिसते मला त्याच्यात. कारण झाशीची राणी झुकली नाही इंग्रजांपुढं, लढली. आणि आज प्रत्येक महिलांनी, प्रत्येक ताईंनी, प्रत्येक बहिणींनी लढण्याची वेळ आली आहे, शेतकरी ताईंना, शेतकरी बहिणींना. कारण ही सरकार कोणतं असो, काँग्रेसने तेच केलं, भाजप त्याच्यापेक्षा जास्त आधी करत आहे. फक्त शेतकऱ्यांचं रक्त प्यायची सवय झाली यांना, त्या गोचड्यांसारखी रक्त पिपासून असे बनले आहे सरकार. आणि शेतकऱ्यांच्या समजा काही जर आंदोलन उभं राहिलं तर नेते मंडळ येते, काही पक्षातले येतात, काही विरोधी पक्षातले येतात, आणि ते फक्त आपल्याला येऊन फक्त एवढंच बोलून जाता का आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. अरे जाहीर पाठिंबा नका देऊ तुम्ही. तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांसाठी जर एवढी तळमळ असेल ना, तुम्ही आमच्यासोबत लढत सामील व्हा. शेतकरी जर एखादं जर आंदोलन करत असेल, अन्नत्याग आंदोलन, तुम्ही त्याचसोबत अन्नत्याग आंदोलन करा. त्यावेळेस कुठंतरी सरकार जागा होईल. आणि जर नाही करू शकत ना तर फक्त पोकळ पाठिंबा देऊ नका. पोकळ पाठिंबा काय, मी इथून म्हणतोय का माझा शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा आहे. अरे पण मी इथं घरी मस्त 10 भाकरी खायच्या, काजू बदाम खायचे आणि पाठिंबा द्यायचं म्हणायचं. आणि राजकीय जे नेते मंडळी हे कोणाच्या जीवावरती मोठे झाले? सर्वसामान्यांचंच ना, शेतकऱ्यांच्याच जीवावरती मोठे झालेत ना. का आतापर्यंत एखाद्या हिंसा घडवली झाली, एखाद्या ठिकाणी दंगल झाली, त्या ठिकाणी स्वतः नेता मंडळी गेलेत का कधी दगड फेकायला किंवा हाणामारी करायला? ती कोणाला पुढं करता? सर्वसामान्य जनतेला. आणि केसेस कोणावरती दाखल होता? सर्वसामान्य जनतेवरती. आणि हेलपाटे पण त्यांनीच मारायचे. आणि किती दिवस नेते मंडळींची चाटायचे, आता त्यांच्या सत्रांच्या उचलायच्या. त्यापेक्षा बाप जे करतोय ना, बाप जो आत्महत्या करतोय, बापच जे हलवती ना, त्याच्याकडे बघ आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढ. आताच्या तरुणाच्या ज्या डोळ्यावरती ना फक्त पट्टी बांधली गेली आहे, कोणती? तर धर्माची. फक्त हे नेते मंडळी फक्त तुम्हाला धर्माच्या आडून तुमच्यामध्ये भांडणं लावत आहे. आणि आपण जो मेन मुद्दा आहे, जो शेतकऱ्यांच्या हिताचा, तो विसरून आपण फक्त हे धर्माच्याच याच्यात बुडालो आहे. का हिंदू खतरे में आणि मुस्लिम म्हणतो मुस्लिम खतरे में. अरे खतरे में काहीच नाही. खतरे में फक्त आज ना धोक्यात फक्त शेतकरी जात आली आहे, जात. त्यामुळं आपण सर्वांनी संघटित होऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्यालाच पुढील दिशा ठरवावं लागेल. त्यासाठी संघटित होणं खूप गरजेचं आहे भावांनो. कारण संघटनेमध्ये जी ताकद असते ना, ती तुमच्या एकल्यात 10मध्ये हजारांमध्ये नसते. व्यावसायिक संघटित आहे म्हणून ते त्यांच्या हाताखाली 25 लाखाचं पॅकेज देऊन कामाला माणसं ठेवता आणि स्वतः मात्र करोडो कमावता आणि गाडीत फिरता. तुम्ही बघितलंय का कोणता एखादा व्यावसायिक, कोणी नेत्याची बायको शेतात राबते म्हणून? अरे शेतकरी इथं स्वतःच्या लहान मुलांना घेऊन राबतोय. तो लहान लेकरू सोयाबीन सोंगायच्या वेळेस 2-2 ताटा का होईना सोंगताय, 2 काड्या का होईना सोंगताय. त्याला नाही वाटत का घरी बसून मस्त आराम करावा, काजू बदाम खावा, झोपा घ्यावा? अरे त्याला पण वाटतं. त्याचं पूर्ण कुटुंब कष्ट करतंय, तरी पण त्याला जे बी बियाणं पेरलं ना, त्याची किंमत सुद्धा वसूल होत नाही. आज अशी परिस्थिती आहे. युरियाची गोणी जी 200 रुपयाला होती ती 400 रुपयाला करून टाकली तुम्ही. 300 रुपयाला केली, 400 रुपयाला केली. त्यात कंपल्सरी असं केलं का नॅनो युरिया कंपल्सरी घ्यायचंच. किती लुटणार तुम्ही शेतकऱ्यांना? आणि हे लुटतच राहणार. असं जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना लुटतच राहणार. तुम्ही प्रत्येक पिकामध्ये बघा, हे लूटखोरी, नफेखोरी यांची चालणारच आहे. त्यासाठी संघटित होऊया आणि संघटित होऊन आपण बदल हा निश्चित घडवून शकतो. एवढंच मी बोलतो. जय महाराष्ट्र.